जगी
संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी बालकाचे चाले माता जाणून पाऊल घाली तैसे तुम्ही संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे तुम्ही संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी ठला पांडुरंगा करू
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ठला अर्भकाचे साठे पंते हाती धरली पाटी तैसे तुम्ही क्रिया करून दाविती अंगी ठला विठला आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. हा वंश परंपरेने चाललेला हा सप्ताह आहे. या सप्ताहात परमपूज्य सुभाषपुरी बाबांचा प्रेरणास्थान आहे. भगवान कळशेश्वर पांडुरंग परमात्मा यांचा कृपाशीर्वाद आहे. हरिभक्तीपरायण विष्णू महाराज वागचौरे भजनी मंडळ आणि विशेष तरुण नेतृत्व आहे आमच्या गणेश महाराज आणि श्रीके महाराजांचं. या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या उत्साहाने चालत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे. आणि या 4 चरणांमध्ये महाराजांनी संतांचं सामर्थ्य पटवून देण्यासाठी चरण 4 आहेत पण 3 चरणामध्ये दृष्टांत दिले आहेत. आणि त्या पद्धतीनं संत किती महत्वाचे आहेत हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचा आवाज दुमदुमतोय असे आमचे परम स्नेही रविदास महाराज जगदाळे ज्यांचा बऱ्याच दिवसापासूनचा परिचय आहे. कारण ते सुरुवातीला कळस स्पर्धेच्या सप्ताहामध्ये असायचे आणि त्या सप्ताहामध्ये अगदी आनंदाने त्या ठिकाणी असायचे आणि त्यांची प्रगती अगदी महाराष्ट्र भारताच्या बाहेर झालेली आहे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी सदिच्छा. त्यांच्याबरोबर जे गायन उत्कृष्ट गायक आहेत ते म्हणजे गोकुळ महाराज शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा दिग्गज गायकांची त्याचबरोबर आमचे अरुण महाराज शिर्के आहेत ज्यांची प्रवचन कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर आणि गायनाच्या बाबतीत तर ते अगदी उत्कृष्ट आहेत. यांची उत्तम गायनाची साथ आहे. याही लागलो आणि येता येता या ठिकाणी उभा राहिलो या सप्त्याचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर या ठिकाणी 84-85 सालापर्यंत जे सप्ते व्हायचे ते अगदी नुसतं भजन भारूड अमुक तमुक याच्यातून सप्ते व्हायचे. परंतु सुभाषपुरी बाबांनी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी एकनाथ महाराज कदम मामा आमचे सदुभाऊ माधव महाराज मोहिते गंगाधर असतील सदुभाऊ वैकुंठवासी सदाशिव भिकाजी या सर्वांनी महिनाभर कळशेश्वराच्या मंदिरात विणा वाजवला. आणि त्यानंतर या ठिकाणी ही सर्व मंडळी मग त्यामध्ये दामोअण्णा असतील त्यानंतर बाळबाबा असतील चिमाजी भाऊ शिर्के असतील शिवदादा असेल गंगादादा असेल अशी सर्व भजनी मंडळी. आणि त्यावेळी आम्ही संघात नसलेली अशी बाहेरची माणसं नाही का फक्त कपडे सांभाळणारी असे सर्वत्र एकत्र आलो. आणि त्या वर्षी आपल्या गावामध्ये जो उत्कृष्ट करू शकत नाही असं म्हणतात की समुद्राची शाही केली आणि त्यामध्ये काळा पर्वत मिसळला. म्हणजे आपण पूर्वीच्या काळी दौत आपण त्या दौतीमध्ये आता वर उभी असणारी मंडळी दादांसारखे थोडेसे सोडून द्या पण दौत टाक या गोष्टी आता कालबाह्य झाल्या. आणि गुरु
कल्पवृक्षाच्या शाखेचा गुरु केला आणि प्रत्यक्ष सरस्वती जरी लिहायला बसली तरी संतांचं सामर्थ्य कोणालाही वर्णन करता येणार नाही, इतकं संतांचं सामर्थ्य महान आहे. मग अशा या संतांचा अल्पसा महिमा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत श्रेष्ठ संत होऊन गेले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचं सामर्थ्य किती होतं याबाबत जर पाहिजे झालं तर सामर्थ्यवान तो असतो ज्याच्याकडे कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम या तिन्ही शक्ती ज्यांच्याकडे असतात त्याला सामर्थ्यवान असं म्हणतात. माऊलींच्या कर्तुम शक्तीबद्दल जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्याला असं सांगता येईल की एक राजा होता आणि त्या राजाला फक्त मुली व्हायच्या, मुलगा मात्र होत नव्हता. वंशाला दिवा पाहिजे, राजाचा उत्तराधिकारी पाहिजे आणि यासाठी राजा फार प्रयत्न करायचा, पण राजाला प्रत्येक वेळी मुलगी व्हायची. राजानं आपल्या पत्नीला शेवटची वेळ सांगितली, जर या वेळेस मुलगा झाला तर ठीक, नाहीतर तुला फाशी दिली जाईल. राजाचा आदेश येतो, तो सामान्य आमचा तुमचा गोडशे बाळत नाही, राजाचा आदेश आहे. मग राजाचा आदेश आल्यानंतर का यथावकाश राणीला दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर आता 9 महिने होत आले आणि आता करायचं काय. राणी तर घाबरलेली आहे, आपल्याला जर मुलगा झाला नाही तर आपण आता या ठिकाणी फाशीवर, म्हणजे आपला मृत्यू ठरलेला आहे. राणीच्या समोर सारखा मृत्यू दिसत होता. पण राणीच्या बरोबर जी दासी होती ती वयोवृद्ध होती आणि वयोवृद्ध माणसाला कसं डोकं चालवायचं हे फार समजतं आणि अशा पद्धतीनं मग ही दासी बरोबर असायची. पूर्वीचा काळ येतो, आताचा काळ नाही. असं सांगतात की जर मुलगा झाला तो थाळा वाजवायचा आणि मुलगी झाली तर पितळी वाजायची आणि यावरून बाहेरच्याने काय समजायचं ते समजून घ्यायचं. राणी प्रसूत झाली आणि थाळा वाजवला गेला. राणी तर फार घाबरली, मला तर मुलगी झाली आणि या दाशीनं थाळा वाजवलाय, आता कसं व्हायचं. दाशीनं सांगितले, काही काळजी करू नको, काय करायचं असेल ते मी पाहिजे. किमान ही मुलगी म्हणजे मुलगा 21 वर्षाचा होईपर्यंत त्याचं लग्न होणार नाही. निदान आजचं मरण तर तुझं 21 वर्षापर्यंत ढकलणार आहे ना, काळजी करू नको. आणि मग त्या मुलाचा सर्व पोशाख घातला गेला आणि तो मुलगा दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. आता मुलाचं लग्नाचं वय झालं आणि लग्नाचं वय झाल्यानंतर मुलाच्या लग्नाला वधू पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आता या मुलगी असलेल्या राजकुमाराला आपण मुलीबरोबर राजकन्याबरोबर लग्न केलं तर तिच्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे आणि म्हणून तो मात्र अगदी घाबरलेला होता. मग अशा अवस्थेमध्ये जगण्यापेक्षा मृत्यू बरा आणि म्हणून तो जंगलामध्ये निघून गेला आणि जंगलात जाऊन त्या ठिकाणी आता आत्महत्या करायची असा त्यानं निश्चय केला. किर्ण जंगल लागलेलं आहे आणि त्या जंगलामध्ये त्याने एकदा भगवंताचं नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्यानंतर थोड्या वेळामध्ये त्याच्या कानावर शब्द पडले, राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे Krishna
कुठंतरी संतांची चिंता करू असा त्या मुलानं म्हणजे राजकुमारानं विचार केला. मग राजकुमारानं विचार केल्यानंतर ती दिंडी हळूहळू जवळ आली. जवळ आलेली ती दिंडी कुणाची होती? निवृत्ती राणा, माऊली, सोपान काका आणि मुक्ताई आणि त्यांच्या बरोबरची संत मंडळी होती. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. या राजकुमारानं प्रथम माऊलीचं दर्शन घेतलं आणि माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर माऊलीने आशीर्वाद दिला, हे मुला, तुझं आयुष्य, तू राजकुमार दिसतोय, तुझं राज्य हे भरभराटीला जाईल आणि तुला पाहिजे तेवढी संतती मिळेल. अशा पद्धतीचा आशीर्वाद लागला. महाराज, तुम्ही मला आशीर्वाद दिला पण मी राजकुमार नाही. त्यांनी सांगितलं की हा संतांचा आशीर्वाद आहे, तू काय आहे हे मला माहित नाही. निमिष मात्र देह पलटविला. गायन चालल्यानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्याला काही धोका नाही. तसं काही नाही, आपण बरोबर 11 वाजता आठवून गेला आहे. ही माऊलीची कर्तुम शक्ती आहे. मग माऊलीची अकर्तुम शक्ती कोणती? प्राण्यांमध्ये सर्वात ज्याला मूर्ख समजलं जातं तो रेडा, की जो आपल्या आईला पिण्यासाठी सोडल्यानंतर पहिला माणसाला धक्का देतो. तिला त्याची आई सापडत नाही असा रेडा. आणि या रेड्याच्या मुखातून सुद्धा माऊलीची अकर्तुम शक्ती आहे. आणि अन्यथा कर्तुम शक्तीकडे जर आपण पाहायचं झालं तर महाराजांनी प्रमाणात प्रमाण दिलेलं आहे की ज्यावेळेस तांगदेव महाराज समोरून आलेले आहेत, माऊली आणि त्यांची भावंडे भिंतीवर निर्जीव भिंतीवर बसलेले होते आणि चालविली भिंती बसवली. बरोबर, अशा पद्धतीचा हा संतांचा महिमा सामान्य नाही. माऊलीची अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपला जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय
संतांच्या संगतीने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माणूस घडतोय आणि बिघडतो पण. संतांच्या संगतीमध्ये जर आपण आलो तर त्याचा कसा फायदा होतो, एक छोटासा दृष्टांत सांगायचा झाला म्हणजे असा की एक श्रीमंत व्यक्ती गावात सत्ता चालू आहे, लोकांनी सांगितलं की चांगलीच कीर्तन चालवली आहे, आनंदाने त्या ठिकाणी उत्सव होतोय, संतांच्या संगतीत गेल्यानंतर काहीतरी फायदा होईल, संत आपल्याला काहीतरी मंत्र देतील असा विचार करून तोही आला. आता आल्यानंतर मोठा सामान्य माणूस आला तर माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण एखादा मोठा माणूस आल्यानंतर या 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 आल्यानंतर बसा बसा, त्यानंतर ते कंटाळले आणि ते निघून जायला लागले, चालले जा. अशा पद्धतीनं ते आल्यानंतर जे बसलं त्याला झोप लागली आणि उठलं त्यावेळेस महाराजांनी सांगितलं चालले जा. मग आता ते घरी गेलं पण त्याने विचार केला की आपण कीर्तनाला गेलो पण महाराजांनी काही मंत्र आपल्याला काही दिला नाही. पण त्याने विचार केला, महाराज आपल्याला समजते, आलो त्यावेळेस म्हणले आले या, बसले बसा, चालले जा, उठले उठा, चालले जा, अशा पद्धतीचा मंत्र त्याला लक्षात ठेवला आणि ते सारखं गोकीत राहिलं. आले या, बसले बसा, उठले उठा, चालले जा, अशा पद्धतीचा मंत्र त्याने सारखा मंत्र गोकीत राहिला. आणि गोकीत राहिल्यानंतर स्वप्नामध्ये ते स्वप्न त्यांना पडायचं, ते बरायचं बरोबर आहे. दिवसभर जे काम करतो माणूस ते माणूस रातचं बरळतं आणि अशा पद्धतीने ते झोपलं आणि झोपल्यानंतर झोप लागली आणि त्याच्या वाड्यावर बंगल्यावर चोर आले. याचं बराणं चालू, आले या. आल्यानंतर त्यांना वाटलं या माणसाने आपल्याला नक्की पाहिजे. आले म्हणल्यानंतर त्यांना वाटलं आता लपलं पाहिजे म्हणून ते खाली बसले. त्यांनी सांगितलं बसले बसा, आता तर 100% पाहिजे त्यांना वाटलं. नंतर ते ज्यावेळेस उठायला लागले, आता आला पळायला पाहिजे म्हणून उठायला लागले, ते म्हणजे उठले उठा. त्यांना वाटलं आता 100% आणि मग ते पळायला लागले, चालले जा. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये निमिष मात्र देह पलटविला, श्रीचा तो केला पुरुष उभा. संतांची संगत थोड्या वेळ जरी घडली तरी अशा पद्धतीनं आपल्या जीवनातल्या जी काही मोठी चोरी होणार होती, आपल्या गावात 2-3 दिवस ज्या चोऱ्या झाल्या, असं थोडं तरी आलं तर होणार नाही. असे हे माऊली. माऊली म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे माऊली आणि भक्तीला फुटलेले हातपाय म्हणजे नामदेव महाराज. हे दोघं तीर्थयात्रा करत करत औंढा नागनाथला आले आणि औंढा नागनाथला आल्यानंतर वारीचा नियम असतो की त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं औंढ्याला नागनाथांच्या मंदिरासमोर कीर्तन सुरू झालं. त्या कीर्तन सुरू झाल्यानंतर ते माझं कीर्तन नव्हतं, नामदेव महाराजांचं कीर्तन होतं आणि सुंदर मुखातून स्वर निघायला लागले, सुंदर विचार ऐकायला लागल्यानंतर एक एक करता 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 प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली. आता प्रचंड गर्दी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे ब्राह्मण वर्ग होता, त्या ब्राह्मण वर्गाला हे काही सुख पावलं नाही. माणसाचा स्वभाव असा आहे, आपल्याला काही नसलं त्याचं दुःख असतं पण ते दुःख जास्त नसतं.
पण आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळाले, कारल्याचे पैसे जर दुसऱ्याला जास्त मिळत असतील ना तर आपल्याला दुःख होत असते. आणि तशा पद्धतीनं या ब्राह्मण वर्गाचं महत्व कमी होणार, नामदेव महाराजांचं महत्व वाढणार. आणि म्हणून हे ब्राह्मण वर्ग एकत्र झाले आणि एकत्र झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, अय नामदेवा, तुला समजतं का, तू वैष्णव आहे, आम्ही शैव म्हणजे शिवाचे भक्त, आणि शिवाच्या मंदिरासमोर कीर्तन अजिबात चालणार नाही, तुझं कीर्तन बंद कर. तर ब्राह्मण सर्व आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा नाविलाज झाला, दुःख झालं. पण करायचं काय? नामदेव महाराजांचं कीर्तन गावामध्ये अशी काही घटना घडली की गावात नाही, इथं जर घडलं काही तर अगदी शेवटच्या टोकाला लगेच बातमी जाते. आणि कोणीतरी नामदेव महाराज म्हणून महाराज आला, त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तन फार रंगात आले होतं, आनंद लुटत जात होता. आणि अशा वेळी ब्राह्मणाने त्यांचं कीर्तन बंद पाडलं. पण पुढे हे कीर्तन आता यांना विनंती केली ब्राह्मण वृंदांना की आम्ही पुढे नाही, पण मागे कीर्तन करायला आम्हाला परवानगी द्या. पण तशा पद्धतीनं त्यांनी परवानगी दिली. आणि परवानगी दिल्यानंतर नामदेव महाराजांचं कीर्तन पाठीमागे सुरू झालं. मग ही बातमी अजून गावाच्या पलीकडे सुद्धा पसरत गेली. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्याची चर्चा ही जास्त होत जाते. आणि मग काय झालंय म्हणून ऐकायला पाहायला लोक आधी गर्दी करतात. आणि त्या ठिकाणी गर्दी प्रचंड सुरू झाली. कीर्तन अगदी आनंदात जोशात सुरू झालेलं आहे. स्वर्गातून 9 लक्ष पताका खाली आल्या, 9 भक्ती 9 रस त्या ठिकाणी आले आणि आनंदाचाच पूर त्या ठिकाणी ओसरत आहे. आणि अशा वेळी नामदेव महाराजांना दुःख झालं की नागनाथ माझ्यावर नाराज झालाय, माझ्याकडे पाठ करून बसलाय. आणि असा विचार करत असताना त्या ठिकाणी काय केलं, देऊळ केलं. शिवाजी मंदिर ही सर्व त्यांचे द्वार पूर्वेकडे आहे, पण औंढा नागनाथला जर गेलं तर ते मात्र पश्चिमेकडे आहे. इतकी संतांचं महत्व आहे. आणि मग या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव स्वतः नाचताना भान सुद्धा राहिला नाही, पितंबर गळायचा. आणि त्यानंतर देवाने काय केलं, आपला शेला काढला आणि कमरेला गुंडाळला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की कीर्तनकारांनी कंबर बांधायची असेल.
असंच का, फेटाच का घालायचा, धोतरच का घालायचं, नेहरू शर्टच का घालायचा, शंका कुशंका पण येईना. आणि म्हणते काय तुम्ही महाराज शिक्षक होता, असं झालं तसं झालं, तुम्हाला साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. म्हटलं मला काही येत नाही, पण मला सांग तेवढं पुढं सांगता येईल. त्यावेळी सांगितलं की आपण अंडरपॅन्ट नेसताना एका अशा या संतांचा महिमा हा आघात आहे. आणि या संतांच्या मुळे संत काय काय करत असतात याविषयी जर आपल्याला पाहायचं झालं तर संत हे स्त्रिया त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याला समजलं नाही, पण सकाळ पहाटेच्या वेळी त्या ज्यावेळेस जाऊ लागल्या त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्या अति सुंदर लावण्यवती स्त्रिया होऊन चाललेल्या आहेत. त्यावेळेस त्यांनी पुंडलिक महाराजांनी विचारलं की तुम्ही या ठिकाणी कोण आहात, कशा आल्या त्यावेळेस कशा होत्या आणि आता काय झालं, असं का परिवर्तन झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा यमुना सरस्वती. तुमच्यासारखे आई वडिलांना न सांभाळणारी मूर्ख माणसं, अनेक नको नको ते पाप करणारी माणसं दिवसभर आमच्यामध्ये स्नान करतात आणि आम्हाला मलिन करतात. आई वडिलांची सेवा करणारा हे कुकुट ऋषी यांच्या आश्रमामध्ये आम्ही येतो आणि त्यांच्या आश्रमात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी ज्या मलिन झालेल्या आहोत त्यांची सेवा केल्यानंतर या ठिकाणच्या तीर्थात ज्यावेळेस स्नान करतो त्यावेळेस आम्ही पवित्र होऊन जात असतो. आणि मग असं म्हटल्यानंतर पुंडलिक महाराजांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. त्यानंतर मग पुंडलिकांसाठी पांडुरंग उभी राहिले. म्हणजे गंगा सारख्या पवित्र तीर्थासारख्या तीर्थांना पवित्र करण्याची सामर्थ्य कोणामध्ये आहे तर संतांमध्ये आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया ये परमाकार माया दळीवते वैष्णवा परमाकार माया दळीवते वैष्णवा ये परमाकार माया दळीवते संतांकडे येतात. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी त्याच्या पुढे देईल माझ्या मला, बरोबर. अशा प्रकारे संतांकडे तीर्थ येत असतात कारण त्यांना पवित्र व्हायचं असतं, इतकं महत्व असतं. दुसरं म्हणजे संत हे चारित्र्यवान असतात. तुकाराम महाराजांचा आपल्याला इतिहास माहिती आहे की ते भंडारा डोंगरावर भजन करण्यासाठी जात होते आणि त्या ठिकाणी गावगुंडांनी त्यांचं परीक्षा पाहण्यासाठी आपण म्हणू की एका स्त्रीला, सुंदर स्त्रीला पाठवलं आणि त्यावेळेस महाराजांनी सांगितलं जाई व माये न करी शोष आम्ही विष्णुदास आम्ही आमचे प्राध्यापक रावसाहेब कसबे और विचारवंत ते नेहमी म्हणायचे की माणसं ही चारित्र्यवान माणसाला नेहमी घाबरतात. ज्याच्याकडे चारित्र्य आहे
त्या चारित्र्यवान माणसाला ते नेहमी घाबरतात, त्यांच्या समोर ते आवाज काढत नाही, कारण त्यांचं चारित्र्य इतकं उत्तम असतं आणि संतांचं चारित्र्य सुद्धा तसं ते उत्तम. संत हे निंदकाला काशीच्या ठिकाणी समजतात. काशी म्हणजे तीर्थ. म्हणजे निंदा करणारे जे असतात, निंदा केल्यानंतर काय होत असतं तर ती निंदा करणाऱ्याच्या पापात सहभागी होती. निंदा मत करी ना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. ओ कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चाई के जुटो. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चाई के जुटो. अच्छा तो वैकुंठ जावे, जुटा लड़के बैठा, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर की. निंदा मत करना किसकी. हे निंदा केल्यानंतर असा इतका आनंद ओसंडून चाललेला आहे की त्याला काही आनंद नाही. म्हणजे मी एक सामान्य कीर्तनकार आहे, पण अगदी स्वरामध्ये आणि व्यवस्थितपणे या ठिकाणी चाललेला आनंदाचा क्षण या ठिकाणी मला माझ्या जीवनामध्ये सर्वात आनंदाचा एक क्षण आहे असं आज मला वाटतंय. तर या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की संतांची निंदा केल्यानंतर, म्हणजे निंदा जर केली तर काय होत असतं, ज्याची निंदा केली जाते ती नष्ट होते आणि तो पुण्यवान होत असतो. याची उदाहरण जर आपल्याला पाहिजे झालं तर अगदी इकडचं तिकडचं उदाहरण पाहिजे झालं तर आपल्या तालुक्यातले आज समाज प्रबोधनकार म्हणून ज्यांचं नाव जगात प्रसिद्ध झालंय असे परम आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तन सुरू झाल्यानंतर प्रत्येक कीर्तनकारानं सांगितलं तो तमाश घेईल, त्याला काय येतंय, त्याला काय समजतंय, आणि तो नुसता असंच करतो तसंच करतो. म्हणजे त्यांचा 25% प्रत्येक कीर्तनकार, श्रेष्ठ कीर्तनकारांचा 25% वेळ याच्यात जायचा. आणि मग आता कोण आहे निवृत्ती महाराज पाहण्यासाठी गर्दी झाली की भारताच्या बाहेर म्हणजे निंदा जर आपण कोणाची केली तर त्याला उलटी प्रसिद्धी मिळते आणि त्याचं पाप नाहीसे होतं आणि पुण्यपत्रात पडून तो असा उच्च पदाला जातो. मग संत हे कमळाप्रमाणे असतात. कमळ हे चिखलात राहून चिखलाला स्पर्श करत नाही, पण असंत हे चिखलच तुडीत बसतात. बरोबर आहे. उदाहरण आपण साधं सुद्धा घेण्यापेक्षा महाभारतातलं उदाहरण पहा. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला आणि धर्मराजांना बोलवलं, युधिष्ठिरांना, आणि धर्मराजांना प्रश्न केला. सांगितलं की या आपल्या नगरीमध्ये जेवढे जेवढे दुष्ट असतील तेवढ्यांची यादी करून माझ्याकडे आण. धर्मराज पूर्ण नगरीमध्ये फिरले आणि भगवंताजवळ आले, पण त्यांना दुष्टाचं एकही नाव दिसलं नाही. दुर्योधनालाही सांगितलं की आपल्या नगरीतली जी सज्जन माणसं आहेत या सज्जन माणसांची यादी करून आण. दुर्योधन सुद्धा नगरीत फिरला, पण त्यांना एकही सज्जन माणूस दिसला नाही, कारण दुर्योधन हा दुर्योधन होते आणि युधिष्ठिर म्हणजे धर्मराज हे धर्मराज होते. त्यामुळे त्यांना कधीही कुणाचाही दोष दिसला नाही. आणि अशा पद्धतीनं संत हे काय असतात तर चिखलात राहून कमळ जसे चिखलात राहतात आणि अंगाला चिखल लावून देत नाही तशा पद्धतीचे असतात. हरित कमळ जय
हरिंद कमल हरिंद कमल सत्यवादी करी संसार सकल आलित कमल जनीचे आलित कमल जनीचे सत्यवादी करी संसार आलित अशा पद्धतीने जो सज्जन असतो, जो संत असतो, तो नेहमी समाजामध्ये उठून दिसत असतो, असं महाराजांनी उत्कृष्ट प्रमाण दिलेलं आहे. आणि मग संत हे उच्च नीच काही भेदभाव मानत नाही. आपल्याला अभंग माहिती उच्च नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोया राशीपुत्र कन्या विदुराच्या भक्तीत. तो अभंग सर्व आपल्याला पाठ आहे. आणि पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात गली. म्हणजे त्या अभंगाचा शेवटी पुंडलिकासाठी अजून तिष्ठत आहे, अजून उभे आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होत असतं. आणि असं हे दर्शन आपल्याला होत असतं. असे हे संत महान असतात. आणि महान असलेल्या संतांचं अधिक महत्व पटवून देण्यासाठी महाराजांनी पहिल्या चरणामध्ये गुरु शिष्याचं दृष्टांत दिलेला आहे. आजच्या भाषेमध्ये सर बरोबर. पहिलं पंत म्हणतात, शिक्षकांना पंत म्हणण्याची पद्धत होती. त्यानंतर गुरुजी आणि गुरुजींचे आता सर झाले. आता सर ही पदवी अशी झाली की कुठेही जा, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा, एखाद्या ऑफिस मध्ये जा, साहेब डॉक्टर अशी म्हणायची पद्धतच नाही राहिली. म्हणजे प्रत्येक जण सर, म्हणजे सर ही फार महत्वाची पदवी तयार झालेली आहे. आपण आपल्या अभंगाच्या दृष्टीने पाहिलं, आरवत म्हणजे बालक. बालक ज्यावेळेस शाळेत जावं लागतं, पहिल्या दिवशी शाळेत जातं, त्या शाळेत जाताना ते घाबरलेलं असतं. आणि घाबरलेल्या या आपल्या विद्यार्थ्याला, बालकाला आपलंसं करून घेणारा आणि त्याला ज्ञानाच्या मार्गाकडे दाखवणारा जो शिक्षक असेल तो उत्कृष्ट शिक्षक असतो. मग तो शाळेमध्ये येतो, काही दिवस पालक त्या ठिकाणी बसतात, हळूहळू ते पालक जातात आणि मग शिक्षकाला लिहिता वाचता येत नाही का? लिहिता वाचता येतं. पण या मुलानं पाटी कशी धरावी, पेन्सिल कशी धरावी आणि तो योग्य पद्धतीने कसा लिहायला शिकेल किंवा त्याची कृती कशी योग्य होईल
आमचे शिर्के महाराज हार्मोनियमचा क्लास घेतात. कोणत्या बोटाने सा वाजवला पाहिजे, कोणत्या बोटाने रे वाजवला पाहिजे, कोणत्या ग म, म्हणजे ते ज्यावेळेस असं योग्य पद्धतीने हालचाल होईल त्यावेळेस ते दिसायला योग्य दिसतं आणि वाजणं सुद्धा व्यवस्थित होत असतं. पण ते जर एका बोटानं अंगठ्याला सुरुवात केली आणि करगडी शेजारच्या तरजणीनं दुसरं बोट दाबलं तर ते असे हात वाकडे तिकडे होतात आणि तो एक वेगळाच डान्स सुरू होतो. किंवा आमचे मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, ते विशिष्ट पद्धतीनंच केलं तरच ते होत असतं. असं अचानकपणे जाऊन ते आपल्याला होणं शक्य नाही. मग गुरुजी त्याला पाठी अशी धरावी, पेन्सिल अशी धरावी, त्याच्या बोटाला धरलं जातं आणि मग त्याला ते शिकवलं जातं. अ पासून आईपासून ज्ञानेश्वरांपर्यंत शिकवणारी आमची बाराखडी आहे. पण आज इंग्रजीचं महत्व आहे. ए फॉर ऍपल आणि जे फॉर झेब्रा, म्हणजे कोणाचाच कोणाला काही समज नाही अशी संस्कृती आपण अंगीकारली. आणि ही संस्कृती अंगीकारून सर्वात महत्वाचा प्रकार घडलाय तो म्हणजे असा की मी शिक्षक होतो, हे सर्वांना माहिती, सांगायचं काम नाही, पण सांगायचा प्रसंग असायला आहे की 2005 पर्यंत जर आपण शिक्षा केली तर कोणताही पालक त्या ठिकाणी तक्रार घेऊन येत नव्हता. त्याच्या पलीकडे आम्ही ज्यावेळी शाळेत जात होतो त्यावेळेस आमचे पालक येऊन गुरुजींना सांगायचे याला फोडा पण तयार करा. आणि त्यामुळं आपल्यासारखे बहुजन समाजातील ही जी काही आज शिकलेले मंडळी आपल्या गावातून जिल्हा बँकेचे मॅनेजर पर्यंत गेलेली माणसं आहेत, कोणी इंजिनियर झालेले, कोणी काय वेगळ्या पदावर काय गेली, तर बहुजनांच्या शिक्षण संस्था निघाल्या आणि या बहुजनांच्या शिक्षण संस्थांमध्ये बहुजनांची मुलं शिकली आणि ते उच्च वर्गाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू लागले, ते पुढे जाऊ लागले. आणि आज जरी कोणाचंही सरकार असलं तरी पण अधिकारी हे ब्राह्मण वर्गातले आहेत. आणि त्यांनी पाहिलं आता हे काही खरं नाही, हे आपल्या पुढे जायला लागले आणि त्यांनी म्हणून कायदा करायला सांगितला. सरकार कोणाचंही असो त्याच्याशी नाही, पण लहान मुलाला शिक्षा करायची नाही. आणि याच्या पुढे जाऊन कहर झालाय तो म्हणजे असा की मुलगा पहिलीला दाखल झाला आणि तो परत शाळेत गेला नाही, 9 वर्षानं जर त्याचा दाखला काढायला गेले तर त्याचं नाव पहिलीमध्ये नाही राहत, ते हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये गेलेलं असतं. कारण 8वी पर्यंत नापासच करायचं नाही. आणि यामुळं आपला समाज, आपली मुलं ही प्रगती पुस्तकावर 90% 95% मार्क पडलेली मुलं आहेत, पण त्यांना स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही अशी शोकांची कथा तयार झालेली आहे. हे सरकार कोणतं याची आपल्याला गरज नाही, पण आपण हे सुधारलं पाहिजे. आपण हे सांगितलं पाहिजे की आमच्या, आणि कोणी एखादा पालक अशी तक्रार करत असेल तुझा मुलगा इथून काढ आणि पुढे टाकायचा तिथे टाक, पण आमच्या शाळेत टाकू नको, आमच्या मुलांना शिकू दे असं सांगण्याची वेळ आलेली आहे. थोडं विषांतर झालं, पण आपण पाहत होतो की अर्भकाच्या साठी पंचे हाती धरली पाठी. मुलासाठी म्हणजे शिकणारा तो मुलगा आणि शिकविणारा तो शिक्षक. शिकवणाऱ्याला दोनदा शिकावं लागतं, शिकवणाऱ्याला दोनदा शिकावं लागतं. म्हणजे आपण पूर्व कोणताही सर्वज्ञ माणूस नाही, त्याला थोडासा अभ्यास करावा लागतो, अगोदर आपल्याला शिकावं लागतं आणि नंतर मुलांना शिकावं लागतं. यावेळेस ती मुलं अशी चांगल्या पद्धतीने तयार होत असतात. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्या दानाला कुठल्याही प्रकारची जोड नाही, पण हे ज्ञान ज्याला प्राप्त झालंय ते ज्ञान कसं आहे याबद्दल जर आपल्याला पाहायचं झालं तर ते ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही.
आमच्या गोडसे महाराजांनी कधी पाकवान शिकले असतील. या ठिकाणी आमचे जगदाळे महाराज असतील, शिंदे महाराज असतील, शिर्के महाराज असतील, गणेश महाराज असतील, हे ज्ञान त्यांनी कधी घेतलंय हे त्यांचं त्यांना माहिती. पण ते नष्ट झाले का ते उलट वाढतंय. ज्यावेळेस तुम्ही काय करता की आता रियाज करता त्यावेळेस ते अधिक वाढत जातं. म्हणजे ज्ञान मेरी शेती में खूटे चोर भी लूटे, मेरी शेती में खूटे चोर भी लूटे, दिन दिन पलटी सुहावयो अयोध्या में राम दर्शन पालो, अयोध्या में राम दर्शन पालो, अयोध्या में राम रघुना धन पायो, राम रघुना धन पायो, अमोलिक दीन सद्गुरु, अमोलिक दीन सद्गुरु, दिन दिन बढ़ती सुहायो, अयोध्या में राम धन पायो, अयोध्या में म्हणजे हे धन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चोरता कोणाला येत नाही. जगदाळे महाराज खूप सुंदर गातात आणि मी विचार केला की आज रातचं त्यांच्याकडून 2-4 चाळीस चोहारीच्या शक्य नाही. बरोबर आहे. शिंदे महाराज असतील, शिर्के महाराज असतील किंवा आमचे नितीन महाराज असतील, गणेश महाराज असतील, ते उत्कृष्ट मृदंग वाजवतात. मी विचार केला की त्यांचा बोध चोरायचे पण ते सोडून उपयोग नाही. आमचे बाबाजी महाराज उत्कृष्ट पेटी वाजवतात. सर्व काही जे गायक वायक आहेत त्यांचं ज्ञान किंवा जे आपल्याला ज्ञान प्राप्त झाले, आमच्या वायू साहेबांसारखा आम्ही अधिकारी झालो तिथंच ते आम्हाला जमणार नाही नाही का. म्हणजे ज्या ठिकाणी जे असेल ते त्या ठिकाणी त्याला ज्ञान हे प्राप्त होत असतं. म्हणजे त्याची चोरी करता येत नाही, त्याचा भाग होत नाही. म्हणजे महाराजांनी आता इतका उत्कृष्ट मृदुंग ते वाजवतात, किती बोल असतील ते करावा लागतो, कर भरावा लागतो. तुम्ही कितीही बोल करा, महाराष्ट्रात नाही जगात तुमचा मृदुंग लावल्या तुमच्यावर टॅक्स बसणार नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये हिस्सा नाही. बरोबर नाही. समजा जगदाळे महाराजांना 2 भाऊ आहे. जगदाळे महाराजांनी एवढं सुंदर गायले, चला 3 हिस्से करा, एक हिस्सा मला, एक तुला, एकच हिस्सा तुला राहील. महाराजांचा हिस्सा कोणालाही मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ते कोणाला देता येत नाही. महाराजांनी सर्व त्यांच्या चोरता येत नाही. राम लक्ष्मण म्हणजे भक्ती हे ज्ञान आहे. अशा पद्धतीचं सुंदर प्रमाण दिलेलं आहे. मग विद्यार्थी हा कसा असला पाहिजे, तर विद्यार्थी हा कावळ्याप्रमाणे त्याचं लक्ष शिक्षणाकडे असलं पाहिजे. एकाग्रपणे एकाक्ष आहे. परंतु कावळा एकदा झडप मारल्यानंतर मुलाच्या हातातला पदार्थ पडून नेणार म्हणजे नेणार, पुन्हा त्याच्यामध्ये तडजोड नाही. अशा पद्धतीनं एकदा ते शिक्षण घ्यायला लागल्यानंतर एकाग्र होऊन ते शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला तर ते शिक्षण आपल्याला घेता येईल. त्यानंतर कावळ्याप्रमाणे ध्यानस्थ असला पाहिजे. कावळा पाण्यात उभा राहतो, बागळा हा पाण्यात उभा राहतो. साधूप्रमाणे हा कोणीतरी संन्यासी उभा राहिला आणि मासा जवळ आला की तो सोडत नाही. त्यानंतर श्वान निद्रा, कुत्र्याची झोप ही अगदी अल्प असते. थोडासा जरी आवाज झाला तरी ते जागा होतं. आणि त्यामुळं प्रत्येक मनुष्य काय करत होता, वस्तीवर कुत्रे पाळत होता. पण आता कुत्रेच ठेवत नाही, त्यामुळे पाळायचा प्रश्न नाही. नंतर जेवण सुद्धा अर्धा आहे. जेवण भरपूर नकोय.
जेवण भरपूर झाल्यामुळं झोप येते ना, अभ्यासाचा प्रश्न संपून जातो. नंतर गृहत्यागी. घरामध्ये जर आपण असलो तर त्याचे लाड पुरवावे लागतात, त्याला जे पाहिजे ते द्यायचं, आणि मग त्याच्यामुळं तो शिक्षण घेत नव्हता. आमचे विष्णू महाराज असतील किंवा वायस साहेब असतील किंवा त्या काळातील शिकलेली मुलं आपल्या गावाचे असतील, त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर त्यांना इथून आपल्याला पायी जावं लागत होतं, आणि कपडे त्यांचे असायचे असे की पुढे शर्टिंग केलेली असायची आणि मागची शर्टाचे तसंच ओपन असायचे. कारण पूर्वी घसरगंड्या खेळायची सवय असायची, घसरायचं आणि ते पाठीमागे चेटी फाटायची, आणि म्हणून ती फॅशन व्हायची, पुढे शर्टिंग आणि मागं फाटलेली चेटी झाकली असायची. अशा अवस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. थोडस आमचा पुढचा काळानंतर आम्ही जरा राहत होतो त्या ठिकाणी, पण सकाळी फक्त भाजी असायची, संध्याकाळची आमच्याकडे भाजी नसायची. त्याच भाकरी चुरून खायच्या किंवा प्रत्येकानं वर्गणी काढायची, कोणाच्या खिशात 2 पैसे, कोणाच्या 5 पैसे, 10 पैसे, आणि मग ते सांबर आणायचे, ते चुरून भाकरी खायचे. ते सांबर म्हणजे पाणीच. आणि या अवस्थेमध्ये आम्ही शिकलो म्हणून शिकलो, बरोबर नाही. आज मुलं शिकत नाही असं नाही, पण थोडस शिक्षणाकडे त्याचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं गृह त्यागून शिक्षण घेतं, त्याच ज्ञान किंवा तो चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी तयार होऊ शकतो, ज्ञानी तयार होऊ शकतो, मोठा अधिकारी सुद्धा होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं अर्भकाच्यासाठी पण ते पाटील हे समजून सांगण्यासाठी मग पुढचा महाराजाने तैसे संतर जय, तैसे संतर आपण आपल्या गावाला लाभलेले महान तपस्वी परम आदरणीय परम पूज्य सुभाषपुरी महाराज आपल्या गावामध्ये 83 साली आले आणि 83 साली आले तोपर्यंत आपल्या शेतीची एवढी प्रगती झालेली नव्हती. बाबा या ठिकाणी आले, काही दिवस पांडुरंगाच्या मंदिरात राहिले, परंतु वरती महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः डोक्यावर पाणी घालून ती झाडं जगवली. स्वतः कष्ट करतात, क्रिया करतात आणि म्हणून बाकीच्या लोकांनी त्यांना सहाय्य केलं महाराज. आणि मग एक मोटार चालू करून दिली. मोटार चालू केल्यानंतर म्हणजे इतक्या उंचीवर पाणी जाऊ शकतं आणि खडकावर सुद्धा पीक येऊ शकतं याचा आदर्श बाबांनी दाखवून दिला आणि हा क्रिया करून दाखवल्या. आणि त्यानंतर आपल्या गावात परिसरात शेतीची प्रगती झाली. लांब लांब सायकल जाऊ लागल्या, अगदी डोंगरापर्यंत सुद्धा आपली बागायती शेती झालेली आहे. याचं श्रेय हे परम आदरणीय सुभाषपुरी बाबांकडे आहे. अशा पद्धतीचे संत
हे काय करत असतात तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तर आराधना करतातच, पण सामान्य जनतेला सुद्धा त्या ठिकाणी काय करत असतात, उत्कृष्टपणे मार्गदर्शन करत असतात आणि जे अंधाराकडे चाललेले असतात, जे वाईटाकडे चाललेले असतात, त्यांना सन्मार्ग वाढण्याचा प्रयत्न करत असतात. ते आवलीला म्हणजे जिजाऊ माणसाला बरोबर आहे. जात असताना रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 4 रस्त्याला माती गे आणि विठ्ठल विठ्ठल असा नाममंत्र चालेल, त्या रस्त्याने मी गेलोय असं खरं समज. आणि जिजाऊ महासाहेब त्या रस्त्याने चालल्या होत्या आणि आपल्या भक्ताची इतकी काळजी करणारी त्यांची पत्नी आहे म्हणून तिला अगोदर भेट दिली पाहिजे, आणि म्हणून गवळ्याच्या रूपात गुराख्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले. जिजाऊ साहेबांना काटा भरल्याचं निमित्त केलं. काठी मारून वृक्षाचीही पाने आले, त्याची सत्ता राहिली आता बरोबर. काटाही भरवला आणि काटे काढून दिला आणि प्रथम दर्शन कोणाला दिलेलं आहे, जिजाऊ. अशा पद्धतीनं संत श्रेष्ठ आहे, पण त्यांना सहाय्य करणारे सुद्धा अशाच पद्धतीने श्रेष्ठ असतात. संत हे देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही. देवते संत निमित्त पण ऐकताच एकच बरोबर आहे का. उजव्या कानानं जगदाळ महाराजांचं सुंदर गायन ऐकलं, डाव्या कानानं महाराजांचा मृदुंग ऐकला असं नाही. ऐकतात एकच. हात दोन आहे पण टाळी एकच आहे. टाळी एकच वाजते. आणि रात्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वी आणि ल ला काही महत्व नाही, पण ठ ला फार महत्व आहे. आणि याच बरोबर जेव्हा आपली टाळी अशी वाजेल त्यावेळेस या ठिकाणी काय होत असतं, हे जे टाळीचे ठोके डायरेक्ट हृदयापर्यंत जाऊन पिडतात शिराने, आणि त्यामुळं अटॅक आपल्याला येत नाही. म्हणून महाराजांनी कालही सांगितलं की काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी सुद्धा वाजवा. पण आजचा दिवस जाऊ द्या, उद्यापासून बाहेरची माणसं येणारे, महाराज येणारे, उद्या तरी अशा पद्धतीने टाळी वाजून भजन करत जा. आपण आता एक प्रॅक्टिस करू. एवढे आले त्यांना अटॅक येण्याचा प्रश्नच नाही. संत म्हणतात की आम्ही वेगळे आहोत. संत म्हणतात आम्ही वेगळे आहोत. वेगळे कसे तर गाय आणि कामधेनू, गाय आणि कामधेनू, या काय कामधेनूची कामधेनू काय वृक्ष आणि कल्पवृक्ष हे सुद्धा वेगळे आहे. कल्पवृक्ष काय करतोय, आपल्याला जे पाहिजे ते देतो. बरोबर आहे. पण आता वेळ फार झाला त्यामुळे आपण तुम्ही असल्यानंतर 4 वाजेपर्यंत काय हरकत नाही, पण मर्यादा असतात त्याला. हिरा आणि गारुड बरोबर आहे, सारखे नाही बरोबर आहे. आमचे नाथ महाराज म्हणतात की दयाची अंगी निघे दाखल होणे दोन्ही बरोबर आहे. या अशा पद्धतीनं सारखे बोल होत नाही. आणि संत हे सर्वश्रेष्ठ आहेत हे आधीच पटवून देण्यासाठी महाराजांनी 3ऱ्या चरणावर ज्ञानाचा प्रचंड गाठोडा असतं. मी असं म्हणे, आई वडिलांची सेवा करता नाही आली तरी चालेल, पण आई वडिलांना दुःख तरी देऊ नका. मला किसी का कर्ण से येतो, बुरा किसी का मत. अशा पद्धतीनं आई वडिलांची सेवा करता नाही आली तर त्याच्याबद्दल दुःख नाही,
पण त्यांना कोणी सेवा करत असेल तर त्यांना दुःख देण्याचा तरी प्रयत्न मात्र करू नका. आई वडील किती महत्वाचे असतात यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगायचा झाला तर एका गावामध्ये, आता जशी आपल्या गावामध्ये 32 गावाचे पाणी पुरवठा योजनेचे पाईप जोडण्याचं काम चालू आहे तसे किंवा केबल बसवायचं काम चालू असतं आणि अशा वेळी एका गावामध्ये 500 फूट पाईपलाईन टाकलेली होती आणि या पाईपलाईन मधून 500 फूट केबल पास करायची होती. 10 इंजिनियर आले, 10 तास आगवत होते, पण 10 तास आगवून सुद्धा त्यांना ती वायर काय पास होईना. एक म्हातारा माणूस त्या ठिकाणावर चालला होता आणि तो जात असताना त्यांनी विचारलं का रे पोरांनो काय करतात. त्याने सांगितलं बाबा तुझं डोकं आहे का याच्यामध्ये काही, आम्ही इंजिनियर आहे, तुला काही समजत का. ते म्हणजे मला समजत काही नाही पण मी बराच वेळापासून तुम्ही काहीतरी आदबतात हे पाहतोय पण तुम्हाला ते काही जमत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो की हे काय चाललंय. त्याने गप बस काही बोलू नको. दुसरा बोलला. तिसऱ्याने तसं सांगितलं ते बिचारा गप बसलं पण ते म्हातारा थोडस तरेवाईकच होत. मग त्याने त्याचा ठेकासारखा चालू शेवटी शेवटचं सांगितलं इथून 500 फूट पाईप आहे आणि या पाईपातून आम्हाला ही केबल तिकडं पास करायची पण ती काही जात नाही. अरे म्हणजे काय मूर्ख आहे का तुम्ही, नसा काही जाईल. तो आपला कलोड पाहिला. कलोड म्हणजे काय बऱ्याच जणांना अजून ते समजलं नाही, बरोबर आहे. कलोड म्हणजे गौऱ्या नाही का, शेणाच्या गौऱ्या एकावर एक व्यवस्थित रचून ठेवला. बऱ्याच जणांना माहिती आहे, नवीन पिढीला माहित नाही. त्या कलोडाकडे गेला, त्या ठिकाणी त्याला इकडं तिकडं शोधलं, एक उंदीर त्याला सापडलं आणि त्या उंदराला धरलं आणि आपण गोण्या शिवतो तो दोरा आणला त्याच्या पायाला बांधला आणि तो उंदीर गेला सोडून त्या पाईपातून. 5 मिनिटामध्ये तो उंदीर पलीकडे गेला. या बाबाने ती दोरी धरली आणि थोडीशी मोठी रस्सी बांधली, ती ओढली आणि मग त्याने काय केलं ती केबल बांधली आणि ती ओढून घेतली. आणि अशा पद्धतीनं म्हातारी माणसं ती नुसता खायचा भार आहे असं काही समजू नका, बरोबर नाही. तरुणांना माझी विनंती आहे की आपल्या घरामध्ये जी म्हातारी माणसं आहेत ना त्यांना तुम्ही आदर्शवत तुम्ही जे खाता ते खायला देऊ नका. जसं जमेल तसं त्यांना खायला द्या, नाही तर देऊ नका, पण प्रेमाने त्यांच्याशी 2 शब्द बोला. पण आज काय झालंय या व्हॉट्सअपनं असा घोळ केलाय की माणसं त्या व्हॉट्सअपच्या नादात नुसते बोटच फिरत राहतात आणि रस्त्याला चालत तरी बोट फिरवतात, पुढे बसले तरी बोट फिरवतात. असाच एक ग्रस्त रस्त्याला चालला होता आणि तो बोट फिरवत फिरवत चालला होता. एका घरामध्ये गेला, घरात गेल्यानंतर खुर्चीवर बसला. आपले मालक आले म्हणून त्या घरातली गृहिणी सुद्धा व्हॉट्सअप पाहत होती. ती उठली, तिनं पाणी घेतलं आणि त्याच्या ग्लास त्याच्याकडे पुढे केल्यानंतर त्याने पाहिलं. तेवढीच त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आपण घर नंबर चुकलो आणि मग बाहेर आमच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी बसले आहेत. Hey
उंचीचे पूल घातले गेले आणि उंचीच्या पुलांमुळं या ठिकाणी नाव नाही. आपल्या गावामध्ये पूर्वी नाव असायची. ही नाव काय करते तर कितीही महापूर येऊ द्या, या महापुरामध्ये स्वतः तरंगते आणि दुसऱ्यालाही तारते आणि आईने थडावरून पैल थडावर येते. तशाच पद्धतीने संत सुद्धा मायारूपी नदीमध्ये काय करतात ते संत आपल्याला दुःखरूपी महापुरातून सुखरूपी पहिलं तळावर पोहोचवतात आणि असं महान कार्य ते संत करत असतात. आणि अशा पद्धतीनं आपण आता चांगल्या पद्धतीने तुम्ही माझं कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आणि सर्वांनाही धन्यवाद देतो. आणि एकदा प्रेमानं आपण भजन करू. फुलवार कुमारी साठी पंथी आखी धरली पाठी तैसे तुम्ही संतप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या अल्पशा बुद्धीला अधिक पद्धतीची धार दिली की गायनातून जगदाळे महाराज, गोकुळ महाराज शिंदे आणि अरुण महाराजांनी आणि आमच्या सर्व बंदी काळात आणि सन्मार्गावर चाला, आपलं जीवन उद्धारल्याशिवाय राहणार नाही असे निश्चितच मला खात्री आहे. यानंतर आता शेवटचे चालू होईल आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मनाशेती महाराज बुद्धी ठाव हॅलो